मंडळी, मी आता आलो आहे गोव्यात पेरनम या गावामध्ये, कोरगाव. इथे कमलेश्वर देवाचं मंदिर आहे. त्याच मंदिराकडे मला यायचं होतं. त्या ठिकाणी मी आलो आहे आणि इथे यायला जवळपास मला 4.5 तास लागले, कारण की माहीत नव्हतं पुढे कसं आहे वगैरे. ते विचारत मॅपमध्ये बघत थोडा वेळ थांबत आलो, त्यामुळे एवढा वेळ लागला. तर फायनली आता आलो आहे. पाठीमागे तुम्ही माझ्या बघताय मंदिर कमलेश्वर देवाचं. तर जाऊया मंदिरामध्ये आणि आतून मंदिर कसं आहे ते पाहूया. मंडळी, हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे, रस्ता आहे. समोर मी माझी गाडी पार्क केली आहे. इथे बरेच आणखीन पण गाड्या उभ्या आहेत, ज्या की गोवा पासिंगच्या आहेत. हा आहे तो म्हणजे मंदिराचा गेट आहे. गोव्यातली मंदिरं खूप छान आहेत असं मी ऐकून आहे. जसं की या इथे जे गेट असतात ना, म्हणजे मुख्य प्रवेशद्वार बाहेरचे, ते पण खूप मोठे असतात आणि प्रशस्त असतात. आता तुम्ही पाहिलात की गेट केवढा मोठा आहे, तो खूप छान आहे. आणि इकडे परिसर पण खूप छान आहे आणि मंदिराच्या बाजूला पण बराचसा असा स्पेस आहे. तर मंदिरामध्ये जाऊया आणि मंदिरामधली आतमध्ये कसं आहे, म्हणजे इकडची मंदिरं कशी आहेत ते पाहूया. बरीचशी मंदिरं ही अशीच मोठी वगैरे आहेत गोव्यातली. मला इथले एक आवडलं म्हणजे इथे आपण फोटो वगैरे व्हिडिओ काढू शकतो, की इथे कुठेच तुम्हाला बोर्ड लावलेला मिळणार नाही की फोटो काढायला किंवा व्हिडिओ काढायला सक्त मनाई आहे. मी आता इथे पूर्ण मंदिरामध्ये व्हिडिओ करतो आहे, आतमध्ये पण गाभाऱ्यापर्यंत. इकडे बघा, या इकडे प्रत्येक मंदिरामध्ये असंच असणार की यज्ञकुंड आहे ते. त्याचबरोबर इकडची मंदिर आहेत ना, ती बहुतेक सगळी कौलावरच आहेत, म्हणजे जास्त त्याला कौलांचाच वापर करून बनवले आहेत. आणि आता हे मंदिर आहे बघा कमलेश्वर देवाचं. 2 हॉल आहेत. एक पहिला, आता आपण दुसऱ्या हॉलमध्ये आतमध्ये आलो आहे. एक पहिला हॉल वेगळा, त्यानंतर हा दुसरा हॉल आहे. नक्षीकाम बघा काय मस्त आहे, ते डिझाईन वगैरे खूप छान आहे. वरती ना ते कबूतर येतात ना, त्यासाठी ते जाळे लावतात वरती. पाठच्या पण हॉलला बघितलं तुम्ही आणि ह्या हॉलला पण जाळे लावलेले तुम्हाला बघायला मिळतील. तर आणखीन हा आता एक पुढे हा तिसरा हॉल आहे, त्या हॉलमध्ये जाऊया आपण आतमध्ये. तो पण खूप छान. इथले जे खांब वगैरे आहेत ना, ते खूप असे प्रशस्त मोठे वगैरे आहेत. त्याच्यावरती पण असं कोरीव काम किंवा असं रंगकाम आहे आणि डिझाईन नक्षीकाम खूप छान केलं आहे. मस्त वाटते मंदिर एकदम आतमधून. आपण गाभाऱ्याकडे जाऊया आणि पाहूया. या इथपर्यंत जायला आपल्याला हे पुढे जाता येत नाही. इथे आपण व्हिडिओ वगैरे करू शकतो, म्हणजे असं इथे कुठेच लिहिलं नाही आहे की तुम्ही इथे फोटो किंवा व्हिडिओ करू नका म्हणून. तर हे पहिलं मंदिर आहे. आम्ही आता आलो आहे तर बघायला. अजून 2-3 मंदिरं पाहायचे आहेत. आधी कमलेश्वर देवाचं मंदिर जे आता आपण आलो आहे ते मंदिर आणि याचा परिसर जो आहे तो पाहूया. नंतर मग पुढचं मंदिर कुठचं आहे बघायचं आपल्याला, ते तुम्हाला मी सांगतो. मंडळी, या इथे बघा देवाची पालखी ठेवली आहे. आता ही पालखी कधी बाहेर काढतात किंवा कधी नेसवत माहीत नाही. या ठिकाणी पण त्यांच्या संस्थानाचं नावाचं आहे, जे पालखीसोबत फिरवतात ना, ते पण इकडे आहे बघा. आणि तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे हे वरती कबूतर वाट लावू नयेत, आतमध्ये येऊ नयेत म्हणूनसाठी त्यांच्यावरती जाळी लावली आहे पूर्ण. मंदिरचा एरिया खूप प्रशस्त आहे, खूप मोठं मंदिर आहे. डिझाईन, नक्षीकाम वगैरे, कलर वगैरे खूप छान केलं आहे. एकदम जुन्या काळामध्ये कसं असतं तसं. मंदिर तर जुनंच आहे नक्कीच. या ठिकाणी बघा अगरबत्ती लावायचा स्टँड आहे, केवढा मोठा आहे आणि किती कांड्या आहेत बघा खाली पडलेल्या अगरबत्तीच्या.
खूप असा मोठा स्टँड आहे या ठिकाणी. बसायला खूप छान जागा आहे मंदिरामध्ये. लाकडाचं काम बरंच आहे या मंदिरामध्ये. बसायला खूप जागा आहे इकडे. आता आपण बाहेरचा जो हॉल आहे ना तो पाहूया. या ठिकाणी बघा एक बाजूला आहे ना वेगळा असा छोटा माळा केला आहे ओपन. तुम्हाला बघायला भेटते बघा. लाकूड काम किती आहे बघा. हा बघा हा माळा आहे. मी आता तुम्हाला दाखवतो आहे. दोन्ही बाजूला आहे ना छोटा छोटा माळा आहे बघा. इकडे पण आहे आणि या साईडला पण आहे. दोन्ही बाजूला. हे काय आहे ते का केलं माहीत नाही आपल्याला, कारण इथे कोण नाही विचारायला. कोण आलं पुजारी वगैरे तर आपण नक्कीच त्यांना विचारूया की हे काय आहे आणि ते का बनवलं आहे. समोर बघा हा जो आहे तो मेन गेट, तिकडून आता आपण आतमध्ये आलो. त्याच्यामध्ये खूप प्रशस्त अशी जागा असते त्या गेटमध्ये आतमध्ये बसायला वगैरे. हा साईडचा परिसर वगैरे आहे तो आता आपण फिरूया आणि पाहूया आणखीन पण काय काय आहे मंदिराच्या शेजारी जो परिसर आहे त्यामध्ये. या ठिकाणी बघा एक दीपमाळ आहे, खूप छान अशी आहे, मस्त आहे. आता इथे कधी आणि केव्हा कार्यक्रम असतो आपल्याला नाही माहिती आहे, पण असेल तेव्हा खूप छान वातावरण इकडचं असेल नक्कीच. चला तर आता आपण साईडचा जो परिसर आहे ना तो आपण पाहूया. मित्रांनो, जो की मी इकडे आता आलो आहे ते पावसाचे दिवस आहेत. पाऊस आहे तर नक्कीच खाली स्लिपरी आहे, म्हणजे बुळबुळत आहे, शेवाळ आहे, त्याच्यामुळे मी सावकाश चालतो आहे. मंदिराचा परिसर बघा किती प्रशस्त आहे. त्याचबरोबर मंदिर केवढं आहे ते पहिलं बघा. खूप मोठं असं आहे, माझ्या स्क्रीनमध्ये मावत नाही आहे. एका वेळेला ते घेता येत नाही आहे व्हिडिओमध्ये. एवढं लांब आणि खूप छान डिझाईन, खूप मस्त एकदम आहे मंदिर. आता आपण मंदिराची दुसरी बाजू बघूया. या बाजूला पण खूप असा मोठा एरिया आहे. साईडला बरीचशी बाग वगैरे आहे, म्हणजे बाग म्हणजे एकदम बांधाबरोबर, म्हणजे जे कुंपण आहे कठडा त्याच्या बाजूला त्यांनी हे लावले, झाडं वगैरे लावली आहेत, कसली नाही कसली. या ठिकाणी स्टेज आहे हा बघा इकडे. म्हणजे जेव्हा कार्यक्रम होत असेल त्यावेळेला नक्कीच या ठिकाणी तो स्टेजवरती कार्यक्रम होत असणार. हे नाव पण लिहिले, अक्षय कला मंडळ कोरगाव तर्फे असं आहे. ते मोठा असा स्टेज आहे. या ठिकाणी काहीतरी ठेवलं आहे बघा बांधून, पाहूया आपण. खूप कबुतरांनी खराब केलं आहे, जवळ जाऊन बघूया काय ते. चाकं आहेत त्याला. मला असं वाटतं तो रथ आहे आणि जेव्हा कार्यक्रम असतो ना तेव्हा हा नक्कीच बाहेर काढत असणार. तो पूर्ण बांधून खूप उंचाच आहे, खूप मोठा आहे तो रथ. तो बांधला आहे त्याच्यामुळे आपल्याला काही बघता नाही येणार. या ठिकाणी पण एक मंदिरासारखं काहीतरी आहे. आता हे मंदिर आहे की काय माहीत नाही. या ठिकाणी खूप सारी प्राजक्ताची फुलं पडलेली आपल्याला बघायला मिळतील. एक प्राजक्ताचं झाड आहे आणि त्याची खूप सारी इथे फुलं आहेत. तिथे पण एक बघा मंदिर आहे, तिकडे पण आपल्याला जायचं आहे. पण हे पण मला वाटतं मंदिरच आहे. आता हे कुठून दरवाजा आहे बघूया, ओपन वगैरे आहे काय ते पाहूया आपण. या ठिकाणी पण समोर एक छोटंसं मंदिरासारखं काहीतरी घर वगैरे आहे. मला वाटतं त्यांचं रूम वगैरे असणार. परिसर खूप छान आहे मंदिराचा आणि रंगकाम बघा ना, सगळं सेम सेम सेम. बघा कौलाची घरं कशी बघा, केवढं मोठं छप्पर आहे कौलाचं. आता हे मंदिर आहे इकडे बघा, लांब, केवढं लांब आहे बघा. मागून दाखवते मी, पाठीमागची जागा ही. मंदिराच्या आजूबाजूला खूप असा मोठा प्रशस्त परिसर आहे. ज्या वेळेला कार्यक्रम होत असतील इथे त्यावेळेला त्यांना खूप बरं पडत असेल, कारण का इकडे खूप असा प्रशस्त परिसर आहे. तर ही मागची बाजू आहे. आता आपण पुढे जाऊया आणि इकडे पण एक घर आहे, म्हणजे ऑफिस असेल असं वाटतं मला त्या साईडला. पण त्या इथे बघा एक विहीर आहे. आता मंदिर आहे म्हटल्यानंतर सगळ्याच मंदिरामध्ये विहिरी असतातच. तर त्याप्रमाणे या मंदिरामध्ये पण आपल्याला इथे एक विहीर पाहायला मिळते आणि खूप पाणी वगैरे आहे त्याच्यामध्ये. पावसाळ्याचे दिवस आहेत तर नक्कीच एवढं मोठं पाणी असणार. खाली बघा एकदम स्लिपरी आहे. मी तुम्हाला इकडून पण दाखवते. हे कप्पी आहे, याने पाणी आपण काढतो, म्हणजे खाली भांडं बांधून, बादली किंवा आणखीन कुठचे प्लास्टिकचं वगैरे भांडं बांधून आपण त्याने पाणी काढू शकतो. अशी ती कप्पी इकडे बनवली आहे. मगाशी आपण तिकडे होतो उभा, जिकडे दीपमाळ आहे. आता मी तुम्हाला इकडचं मंदिराचं ना ऑफिसचं भाग दाखवतो. इथे एक त्यांचं ऑफिस पण आहे मंदिराचं.
ते पण तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, या ठिकाणी हे आहे ना, हे मंदिराचं ऑफिस आहे. इकडे लिहिलं पण असेल, कुठेतरी बोर्ड लावला वगैरे असेल. बघूया आपण. इकडे आहे बोर्ड बघा, कार्यालय बघा. इथे आहे संस्थान कमलेश्वर महारुद्र, कोळगाव, पेडणे, गोवा. मित्रांनो, आता हे आपण मंदिर पाहिलात. आता आपण दुसऱ्या मंदिराकडे जायचं आहे, तेही पाहूया. मंडळी, मी आता कमलेश्वर देवाच्या मंदिरातून बाहेर आलो आहे. इकडे साईडला एक मंदिर आहे, कोणतं आहे माहीत नाही, तिकडे पण आपल्याला जायचं आहे. ते आधी इथे बघा, आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना किती आदराने आणि छान असं त्यांना इथे बसवलं बघा. गोव्यामध्ये पण खूप मस्त बनवलं आहे, त्यांचे बसायचं वगैरे छान आहे. आता आपण जे मंदिर इकडे आहे त्या दुसऱ्या मंदिर, म्हणजे ते दुसरं आपल्याला मंदिर पाहायचं आहे, त्या मंदिराकडे जाऊया आणि पाहूया ते कोणतं मंदिर आहे ते, आणि ते पण कसं असेल ते पण आता आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. बरेचसे लोक इथे आलेत. भूमिका देवी मंदिर आहे हे, श्री देवी भूमिका मंदिर, म्हणजे भूमिका देवीचं मंदिर आहे हे. या मंदिरामध्ये बघा झाडं वगैरे खूप आहेत. सेम प्रशस्त परिसर त्या मंदिराप्रमाणेच, साधारण डिझाईन मंदिराची तशीच आहे. आपण जाऊया आतमध्ये आणि पाहूया. मग मंदिराच्या परिसरामध्ये आणखीन एक मंदिर आहे बघा, रामपुरुष या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे ते मंदिर असणार आहे आतमध्ये. इकडची जी मंदिर आहेत ना, त्यांच्या परिसरामध्ये एक दोन मंदिर आतमध्ये आहेतच, असं मी मला बघायला मिळालं आहे. मी आता फिरलो आहे त्या मंदिरामध्ये वगैरे. आता कमलेश्वर देवाचं मंदिर आणि भूमिका देवीचं मंदिर हे जवळजवळ आहे. आणि गाडी एकाच ठिकाणी ठेवली आहे आणि तिथून आम्ही चाललो आहे, एकदम जवळ आहे. पण आणखीन पण काही मंदिरं आहेत जायची तिकडे, ती थोडी लांब आहेत. या ठिकाणी बघा लिलीची खूप छान अशी फुलं आहेत, बरीच कसली या ठिकाणी फुलं आहेत. मंदिर जवळजवळ सेमच आहे त्या मंदिराप्रमाणे. तर मंदिराचा पुढील बाजू आहे जी, म्हणजे गेट वगैरे आहे तो मेन, तो तिथून आहे समोरून. तर तिकडे जाऊया आणि तिथून मग हे मंदिर पण त्याच मंदिराप्रमाणे साधारण डिझाईनचं असेल का ते पाहूया. इकडे पण बराचसा मोठा असा परिसर आहे मंदिराचा. त्या मंदिराप्रमाणे खूप छान आहे, शांत वाटते. इकडे झाडं खूप आहेत, पण त्या मंदिरापेक्षा इकडे खूप अशी झाडं आहेत, नारळीची वगैरे खूप. आणि हे समोरून असं मंदिर आहे बघा, हे भूमिका देवीचं मंदिर आहे. या ठिकाणी बघा बसायला वगैरे खूप छान असं बनवलं आहे. आपण शांत इकडे बसू शकतो. त्याचबरोबर इथे ना छोटासा व्हाळ आहे बाजूला. हा बघा, पाणी किती स्वच्छ आहे बघा, एकदम स्वच्छ निकळ असं पाणी आहे, सुंदर, मस्त वाटते एकदम. मंदिराच्या भिंत जी आहे त्या भिंतीला अगदी लागून हा छोटासा ओढा आहे. त्याच्यामुळे इथे बसल्यानंतर मन एकदम आणखीनच प्रसन्न, शांत, खूप छान वाटेल इकडे. तर आता बाहेरचा जो परिसर आहे तो आपण आता आधी पाहिला आहे. आता समोरच्या बाजूने आपण आतमध्ये जाऊया. तुळशीचं वृंदावन इकडे आहे आणि इथे पण छोटीशी दीपमाळ आहे बघा, खूप छान. यांचं जे कलर कॉम्बिनेशन असतं ना मंदिरांचं, ते खूप छान असतं. हा गेट आणि मी आतमध्ये आलो आहे. सेम मंदिर आहे बघा, इथे पण माळा आहे साईडला दोन बाजूला. पहिल्या हॉलमध्ये हे बघा, इथे पण दोन बाजूला माळा आहे. सेम त्या मंदिराला पण सेम होतं आणि या मंदिराला पण सेम आहे. वरती जाळी लावली आहे, सेमच. कबूतरं येऊ नयेत, त्रास देऊ नयेत म्हणूनसाठी त्यांनी जाळी लावली आहे. खूप मस्त आहे. इकडे पण मंदिरामध्ये खूप छान असं वाटतं आहे. या ठिकाणी पण बघा अगरबत्ती वगैरे लावायला ते स्टँड आहे ना, त्या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी पण सेम असं स्टँड आहे. परत यज्ञकुंड सेम. हे बघा, इथे अगरबत्ती लावली आपल्याला बघायला मिळेल. आता आपण आतमध्ये जाऊया मंदिरामध्ये आणि पाहूया आतला दुसरा जो गाभारा आहे, म्हणजे आतला एक हॉल आहे, तो कसा आहे. मित्रांनो, या ठिकाणी पण बरंचसं असं लाकडी कामच आहे आणि खूप छान आहे. इथले पण खांब त्या मंदिराप्रमाणेच डिझाईन केलेले आहेत. थोडेसे डिझाईन वेगळे आहे, जवळपास सारखंच आहे. तर आता इथे आपण पाहूया पूजा वगैरे कशी करतात ते पाहूया.
तर मंडळी असं होतं हे भूमिका देवीचं मंदिर. आता आपण पाहिलं दुसरं मंदिर. आता आपण तिसऱ्या मंदिरामध्ये जाऊया. तर मंडळी आता हे तिसऱ्या मंदिरामध्ये जे आलो आहे आपण ते बरंचसं लांब आहे त्या दोन मंदिरांपासून. हे जे मंदिर आहे हे साळेश्वर देवाचं मंदिर आहे, साळेश्वर देव. आता आपण आज जाऊया आणि पाहूया. या मंदिरात तर मोठं गार्डन आहे. मंदिर तर सेम तसंच आहे दिसायला वगैरे, पण हे याच्या मंदिराच्या परिसरामध्ये खूप अशी मोठी बाग आहे. समोर तुळशीचं वृंदावन आहे आणि खूप छान असं कोरीवकाम केले दरवाजे बघा इथे, मस्त आहे. थोडीशी डिझाईन वेगळी या मंदिराची. आतमध्ये स्लॅब आहे, याला कौलं वगैरे नाही आहेत, तर याला पूर्ण स्लॅबचंच बनवलं आहे आणि खूप छान अशी डिझाईन केली बघा इथे, मस्त वाटतं एकदम बघायला. आज जाऊया आणि पाहूया आतून कसं आहे ते. लाईट नाही रे, लाईट गेली. मंडळी मी आता आलो आहे ते म्हणजे साळेश्वर देवाच्या इकडे मंदिरामध्ये आतमध्ये आत आलो आहे. लाईट गेला आहे तरी पण आपण बघूया काय दिसतं वगैरे. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा सगळीच मंदिरं जवळपास सारखी आहेत. आता या मंदिराची डिझाईन खांबाची वगैरे आणि ते पण सेम आहे. या ठिकाणी पालखी वगैरे आहे, त्यांची साहित्य आहे मंदिराचं. इकडे देव बघा, बाहेर पण आहेत देव आणि आतमध्ये पण गाभाऱ्यामध्ये आहे, पण लाईट नसल्यामुळे आतमध्ये आपल्याला काय बघायला मिळत नाही आहे. साळेश्वर प्रसन्नवरती लिहिले बघा. आणि या ठिकाणचं वरचं म्हणजे छत जे आहे ते पूर्ण स्लॅबचं आहे. जसं का आपण आधीची जी मंदिरं पाहिली त्यामध्ये कौलाची होती बघा. इकडे पण देव वगैरे आहेत, बरंच काय काय आहे इकडे साईडला या मंदिरामध्ये. पण डिझाईन जी आहे ना मित्रांनो ती जवळपास सारखीच आहे. म्हणजे आतमध्ये जे खांब वगैरे आहेत ना ते जवळपास सारखेच आहेत. या ठिकाणी पण तुम्हाला त्याच प्रकारची डिझाईन वगैरे बघायला मिळेल. फक्त या मंदिराच्या वरती स्लॅब टाकलं आहे. म्हणजे त्या मंदिराच्या पण आतल्या गाभाऱ्यावरती वगैरे स्लॅब होता, पण बाहेर कौलाचं होतं. हे पूर्णच मंदिर जे आहे ते स्लॅबचं आहे बघा. ह्या ठिकाणी काहीतरी आहे. आता ही आपल्याला काय माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल, तुम्ही कधी पाहिला असेल, तुम्हाला त्याचं नाव माहीत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. एक देवाचाच भाग आहे तो. तर असं हे मंदिर आहे. आणि आता हे आम्ही तिसरं मंदिर पाहतो आहे. आता हे मंदिर पाहिल्यानंतर आम्ही मग जाणार आहेत घरी. इथून निघणार आहेत घरी जायला. तर बघूया. आहे मंदिराचा बाहेरचा भाग. या मंदिरात जवळपास जास्त साईडला वगैरे गार्डन आहे. त्या साईडला काही जास्त झाडं वगैरे आहेत. या साईडला मोकळाच भाग आहे कारण समोर स्टेज आहे ना, तर स्टेज वगैरे असल्यामुळे या साईडला थोडी झाडं वगैरे कमी आहेत. मित्रांनो ही जी मंदिरं आहेत ती तुम्हाला कशी वाटली तिन्ही पण मला नक्कीच कमेंट करून सांगा. मी आलो होतो गोव्यामध्ये याच मंदिरांना भेट द्यायला. तर आता तिन्ही पण मंदिरांना भेट दिल्यानंतर आम्ही घरी जाणार आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला, मंदिरं कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा. आपण पुन्हा भेटूया अशाच कोकणातल्या आणि आजूबाजूच्या व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.